मित्रांनो, जुनी लोक म्हणायची की घर कुटुंब म्हटलं की त्याच्यामध्ये गाडग्याला गाडगं मडक्याला मडकं हे लागणारच. त्याच्यामध्ये छोटे मोठे कलह हे होणार. बऱ्याच कुटुंबामध्ये भांडणं ही असतात, छोटे मोठे कलह असतात. कधी कधी हे कलह तिथंच घरातल्या घरात संपतात, कधी कधी ते विकोपालाही जातात. मात्र एखाद्या भांडणातून नेमकं त्याचं कसं पर्यावसन होते आणि त्याच्यातून सामाजिक तथ्य कशी समोर येतात याचा हा एक वृत्तांत. एक कुटुंबामध्ये भांडण झालं सकाळच्या वेळी आणि एक 30 वर्षीय महिला ही रागारागात त्या भांडणातून बाहेर पडली, घराबाहेर पडली. नेमकं या भांडणाच्या माध्यमातून तिला काय करायचं, काय कुठे जायचं, नेमकं माहेराला जायचं की आपल्या जीवाचं काही बरं वाईट करायचं, अशा रागामध्ये ती घराबाहेर पडली. घराबाहेर पडल्याच्या नंतर काही अंतर गेल्याच्या नंतर तिला एक मंदिर दिसलं. मंदिराचं बोर्ड दिसलं, तिथे पायऱ्या दिसल्या आणि कदाचित तिच्या मनामध्ये हा विचार आला की आपण जिकडे रागारागात चाललो तर कदाचित तो मार्ग बदलून ईश्वराजवळ आपलं गाऱ्हाणं सांगावं आणि कदाचित त्या ठिकाणी आपल्याला मनशांती आत्मशांती मिळेल. म्हणून ती त्या मंदिराच्या पायऱ्या चढून वर गेली. डायघर जवळील शीर फाट्याजवळील ते गणेश मंदिर असं त्या मंदिराची ओळख. दर्शन घेऊन आपल्या दुःखाचं गाऱ्हाणं देवाला सांगून आपल्याच दुःखात ती एका कोपऱ्यामध्ये मनशांती मिळावी यासाठी ती त्या ठिकाणी बसली. तिनं आत्मशांतीसाठी मंदिर गाठलं खरं, पण नीतीच्या मनात काहीतरी वेगळं शिजत होतं. बेलापूर येथे राहणारी ही 30 वर्षीय महिला घरगुती ताणतणावात असल्यानं सकाळी ती घराबाहेर पडली खरी, मात्र घराबाहेर पडल्याच्या नंतर जो प्रकार समोर आला तर तो अतिशय घृणास्पद आहे. घृणास्पद असल्या म्हटल्यापेक्षा माणुसकीला काळीमा फासणारा आहे. आणि त्यातून जे काही कृत्य घडलं आणि त्यातून जे काही सामाजिक तथ्य समोर आली तर ती त्याही पेक्षा भयंकर आहेत. मानवी संवेदना ह्या पक्षपाती असू शकतात का, हा प्रश्न यातून निर्माण होतोय. दिवसभर ही महिला त्याच ठिकाणी मंदिरामध्ये एका कोपऱ्यात आपल्याच दुःखामध्ये बसून होती आणि तिथे मंदिरात असलेल्या पुजाऱ्यांचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्या पुजाऱ्यांनी तिच्यासोबत सहानुभूती दाखवत तिला दुपारचं जेवण सुद्धा दिलं. त्यानंतर संध्याकाळची वेळ झाली, मात्र ती महिला कदाचित जास्त दुःखामध्ये असल्यामुळे ती तिथून जायचं नाव घेत नव्हती. त्याच ठिकाणी ती बसून होती. त्यानंतर त्यांनी संध्याकाळी पुन्हा तिच्यासोबत लगट करून तिला संध्याकाळचा चहा दिला आणि मग या चहामध्येच खरा घात झाला. संध्याकाळचा चहा देत असताना या चहामध्ये त्या तिथल्या पुजाऱ्यांनी तिला नकळत भांगेची गोळी मिसळून दिली. मात्र हा चहा घेतल्याच्या नंतर काही वेळानं तिची शुद्ध हरपली आणि रात्रभर ही महिला त्या मंदिरातच राहिली. याच दरम्यान या 3 पुजाऱ्यांनी आळीपाळीनं तिच्यावर त्या महिलेवर बलात्कार केला. मात्र ज्यावेळेस पहाटच्या वेळी तिला ज्यावेळेस शुद्ध आली तर त्यावेळेस तिच्या लक्षात आलं की आपल्यासोबत रात्री काहीतरी भयंकर घडलं आणि तिने मग त्या ठिकाणी आरडाओरडा करायला सुरुवात केली. मात्र आपलं कुठंतरी बिंग फुटल हे लोकांना माहिती पडेल हे त्या पुजाऱ्यांना ही गोष्ट तिच्या लक्षात येतच त्यांनी तिला मारहाण करायला सुरुवात केली. मारहाण करत असताना तिला जमिनीवर आदळलं सुद्धा आणि अशा स्थितीत तिच्या डोक्याला मार लागून त्याच ठिकाणी तिचे गतप्राण झाली. त्यानंतर आता काय करावं म्हणून त्यांनी तिचा तो मृतदेह उचलला आणि आजूबाजूला घनदाट असं जंगल होतं. त्या मंदिराच्या ठिकाणी निर्जन अशी तिकडी असल्यामुळे तो मृतदेह त्या जंगलामध्ये फेकून दिला. 2 दिवसांनी मंदिरात गेलेल्या एका जोडप्याला, एका भक्ताला त्या जंगलात पडलेला तो मृतदेह दिसला आणि या संदर्भात त्यांनी त्या पोलिसांना त्या गोष्टीची माहिती दिली. तात्काळ पोलीस त्या घटनास्थळी दाखल झाले. त्याच्यानंतर CCTV कॅमेऱ्याचं फुटेज तपासण्यात आलं आणि मग चौकशी आणती. पोलिसांना तेथील पुजाऱ्यावर संशय आला. पुजाऱ्यांची विचारपूस केल्याच्या नंतर त्यांना या घटनेची कबुली देत आमच्याबरोबर आणखीन एक आरोपी असल्याचं सांगितलं. मात्र पोलीस स्थानकात जाताक्षणीच आरोपीने मुंबई येथे पळ काढला आणि मग नंतर पोलिसांनी त्यांचा पाश आवळत त्या आरोपींना जेरबंद केलं, सूत्र हलवली आणि शर्मा याला चिता ट्रॅम्पमधून इथे अटक केली. दरम्यान श्यामसुंदर शर्मा, संतोषकुमार मिश्रा, राजकुमार पांडे या 3 आरोपींना या ठिकाणी अटक केलं. अटक केल्याच्या नंतर आता त्यांच्यावर खुनाचा गुन्हाही दाखल झाला. मात्र खरा प्रश्न इथून पुढे निर्माण होतो तो म्हणजे, मात्र या ठिकाणी जर एखादं नाव शेख अब्दुल करीम असं जर मुस्लिम नाव असतं तर या ठिकाणी कदाचित महाराष्ट्रातलं चित्र आणि भारतातलं चित्र हे वेगळं असतं, गदारोळ माजला असता. मात्र या घटनेचा साधा निश्चित करण्यासाठीही कोणी पुढं आलं नाही. यावरून मानवी संवेदना ह्या पक्षपाती ठरतात का, हा असा प्रश्न यातून निर्माण होतो.
सत्कार्य आपण इतरांना देवधर्म, सदाचार, सत्कर्म सांगणाऱ्या पुजाऱ्यांनीच या ठिकाणी असं हे दुष्कर्म केलेलं आहे. तरीही मेन स्ट्रीम मीडिया असेल, तथाकथित धर्मरक्षक असतील, महिला आयोगाच्या पदाधिकारी असतील किंवा राज्यातील महिलांना त्यांच्या मान सन्मानांची व सुरक्षेची हमी देणारे लोकप्रतिनिधी असतील, आमचं गृह खातं असेल, हे सगळे या ठिकाणी गप्पगार बसलेले दिसत आहेत. एरवी थैया थैया नाचणारे आमचे जे काही स्वयंघोषित मानवतावादी आहेत, ते अशा नुसतंच म्हणजे जी काही माणुसकीला काळिमा फाटणारी जी काही घटना आहे, तर या घटनेनंतर सोयीस्कर मौन धारण करून आहेत. बलात्कारांचा आपण साधा निषेधही करणार नाही का? आपल्यातील मानवता खरंच संपलेली आहे का? बलात्काराचा धर्म आणि जात बघून जर आपण गप्प बसणार असू, तर खरंच आपल्यातील मानवता ही आता पक्षपाती झाली का? असे प्रश्न आता संवेदनशील मनाला वारंवार दंश करत असतात. या घटनेतून हीच गोष्ट प्रतिबिंबित होते, उजागर होते. तुम्हाला काय वाटतं ते कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.